झी 24 तास एक पाऊल पुढे। आषाढी वारीतला सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा आजचा दिवस होता। आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जेजुरीमध्ये आगमन झालंय। भंडारा उधळत माऊलींच्या पालखीचं वारकऱ्यांनी आज स्वागत केलं। सारं वातावरण माऊलींच्या जयघोषानं दुमदुमलं होतं। ज्ञानेश्वर माऊलींचं कुलदैवत असलेल्या खंडोबा मंदिरामध्ये वारकऱ्यांनी पालखीच्या स्वागतासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती आणि त्यातच सकाळी पावसानं सुद्धा जेजुरीमध्ये हजेरी लावल्यामुळे वातावरण आल्हाददायक बनलं होतं। वातावरणामध्ये गारवा आल्यानं उन्हातानात फिरणारे वारकरी सुद्धा सुखावले होते। वारीमध्ये खंडोबा रायाचं दर्शन घेता येत असल्यानं वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे तुकोबारायांची पालखी यवतवरून आता वरवड मुक्कामी आहे। विठुरायाच्या भेटीसाठी सारे वारकरी आतुर झालेत। मजल दरमजल करत वारकऱ्यांच्या दिंड्या आणि पालख्या मार्गक्रमण करतात। लहान थोर अबालवृद्ध सारेच पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेत। मग यामध्ये राजकारणी मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय तरी कसे बरं मागे राहतील आणि याचाच प्रत्यय ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या एक दिवसासाठी वारकरी बनल्या। सासवड ते जेजुरी असा वारकऱ्यांसोबतचा चालत प्रवास त्यांनी केला आणि याशिवाय महिला वारकऱ्यांसोबत विठुरायाच्या नामस्मरणामध्ये त्या दंग झाल्या होत्या। जेजुरीच्या खंडोबाचंही त्यांनी दर्शन घेतलं। माऊलींच्या पालखीमध्ये वारकऱ्यांसोबत चालण्याचा अनुभव आनंददायी होता अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।